अरे यार, ह्या अन्वयच्या शाळेचा टाइम झालाय. कुठे गेली पोरगी काय माहिती. अन्वयी, अन्वयी, कुठे गेली ही? हिला ना शाळेत जायचं म्हणजे नको वाटत. कुठे गेली काय ग तू? मी नाही जाणार आहे शाळेत. का नाही जाणार आहे शाळेत? गपचूप शाळेत जायचंय. नाटकी नको करूस रोज रोज अशी, कळलं? मी नाही जाणार शाळेत. माझ्या पोटात दुखतंय. प्लीज मी नाही जाणार आज. बरं ठीक आहे, पण प्लीज दंगा नको करूस हा. मला पण बरं वाटत नाहीये. हा, शांतपणे बसायचं. तू काळजी नको करू, मी नाही करणार दंगा. हॅलो. हॅलो. अहो आज जरा लवकर याल का? मला बरं नाही वाटत आहे. ठीक आहे, मी येतो मग. हा ठीक आहे. अच्छा, मला बरं वाटत नाहीये म्हणून तू शाळेला गेली नाहीस? हो आई, तुला त्रास होतो तर मी कशी जाणार शाळेत? जोपर्यंत आई झोपली आहे ना तोपर्यंत मी घरातली सर्व कामं करते. मग आई उठल्यावर मग तिला त्रास नको. हॅलो बाबा, हॅलो बाळा. लवकर या. आईला बरं नाही वाटत आहे. आपण तिला डॉक्टरांकडे घेऊन जाऊ. निघतोय मी कामावरून. हा. अन्वयी, तू एवढी मोठी झालीस का ग? किती समजूतदार वागतेस ना. एवढं प्रेम करतेस तुझ्या आईवर. हो आई, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. मी तुझ्या खूप प्रेम करते. खरंच गरज नाही की प्रत्येक घरात वंशाचा दिवाच असावा. मुलगी सुद्धा घरात पंथीचा प्रकाश देऊ शकते.